नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जो आहे हा असणार आहे संगमेश्वर मंदिराचा। मित्रांनो, अनेक संगमेश्वरचे मंदिर आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते संगमेश्वर मंदिर नाही। हे जे मंदिर आहे हे अनएक्सप्लोर आहे। खरं तर खूप लोक या ठिकाणी जातात, परंतु तुम्ही जर कुठं शोधण्याचा प्रयत्न केला तर हे मंदिर तुम्हाला सापडणार नाही। परंतु एक सुंदर लोकेशन आहे आणि या लोकेशनला खरंच जायला पाहिजे म्हणून तर आम्ही चाललोय, कारण की मी खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की या मंदिराला जायचंय। तर आज तो योग आलेला आहे आणि हे जे मंदिर आहे हे कामशेत शहराच्या जवळ आणि कामशेत रेल्वे स्टेशनपासून साधारण फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती। आणि तुम्ही जर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकता असे हे। चला तर आपण हेच ठिकाण आज एक्सप्लोर करणार आहोत आणि कसं आहे नक्की हे संगमेश्वराचं मंदिर ते आज आपण पाहणार आहोत। चला, हे मंदिर पाहण्यासाठी येणार असेल तर हे मंदिराचं डिस्टन्स हे पुण्यापासून 46 किलोमीटर आहे, तर मुंबईपासून हे मंदिर 102 किलोमीटर आहे। जुना मुंबई पुणे हायवेच्या लगतच हे मंदिर आहे। म्हणजे जुना मुंबई हायवेपासून साधारण 3 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटतं। जर तुम्ही याच हायवेने प्रवास करणार असाल तर कामशेत जवळ असलेल्या घाटामधून आपण प्रवास करत असाल तर कामशेतमधनं हे मंदिर अवघे 2 किलोमीटर अंतरावरती आहे। तुम्ही जर समोर पाहत असाल तर हे मंदिराला जाण्यासाठी आपल्याला जुना मुंबई हायवेने हा प्रवास करावा लागतो। कामशेतचा हा घाट उतरल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वळण घेऊन आपण या मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो। जर तुम्ही पाहिलं तर हे मंदिर ह्या हायवेपासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला समोर दिसलेला रेल्वेचा अंडर बायपास मधनं तुम्ही या मंदिराला थेट जाऊ शकता। तसं पाहायला गेलं तर या मंदिराकडे जाणारा सर्व रस्ता हा सुस्थितीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलेही वाहन आणायला काहीच अडचण होणार नाही। तर आपण अशा पद्धतीने या मंदिरापाशी येऊन पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय संगमेश्वर मंदिराच्या शेजारी। तुम्ही जर पाहिलं तर हे आहे मंदिराचं गेट आणि या गेटमधनं आपण आत जाणार आहोत आतमध्ये। साधारण येताना रोड हा एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही या रोडने एकदम व्यवस्थित येऊ शकताय, कुठल्याही रोडचा प्रॉब्लेम नाही आहे। त्यामुळं इथपर्यंत तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर किंवा कुठलीही गाडी करून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि ह्या मंदिराचा असलेला परिसर पाहूया, तसंच याच संगमेश्वराचं दर्शन घेऊया। चला, बघू शकताय समोरच्या बाजूला तुम्हाला एक मंडप दिसतोय। तो मंडप यासाठी टाकला आहे कारण की येणाऱ्या आता काही दिवसामध्ये इथं महाशिवरात्रीचा मोठा उत्सव इथं भरला जातो आणि याच महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी खरं तर ही सगळी तयारी आपल्याला करताना आपल्याला पाहायला भेटते। आणि इकडे बघा, हे आहे मुख्य मंदिर। याचा हा जो मुख्य मंदिराचा जो कळस आहे तो आपण इथं पाहू शकतोय। तसंच पुढच्या बाजूला जर पाहिलं तर तो आहे सभा मंडप। आता ते सगळं इकडं म्हणजे सगळ्या मंदिराला आता रंगरंगोटीचं काम चालू असताना आपल्याला पाहायला भेटतंय। चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढच्या मंदिराचा पुढचा भाग पाहूया। चला, मंदिराच्या पुढच्या बाजूला आणि हे जे मंदिर पाहत आहे समोरच्या बाजूला हे आहे मंदिराचा मुख्य गाभारा आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला विठ्ठल रुक्माईचं मंदिर पाहायला भेटतं। त्या अगोदर आपण पहिल्यांदा मुख्य मंदिराचं दर्शन घेऊया। चला,
दुसरं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं, ते मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं। या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रथम गणेशाची मूर्ती दिसते, त्याचं दर्शन आपण घेऊ शकतो। तसेच मध्यस्थानी आहे ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मंदिर। या मंदिराचं या मूर्तीचं सुद्धा आपण या ठिकाणी दर्शन घेऊन अजून एक मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, ती म्हणजे दत्त मंदिर। या मूर्तीचं सुद्धा दर्शन घेऊ शकतो आपण। या मुख्य मंदिरामध्ये 3 मुख्य देवांच्या आपण या ठिकाणी दर्शन घेऊन नंतर आपण बाहेरचा परिसर पाहूया। तर आपण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण याच खरं तर मंदिराच्या समोर पुंडलिका आणि इंद्रायणी नदीचं संगम होतो, त्यामुळे याला संगमेश्वर असं म्हटलं जातं। आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच या दोन्ही नदींच्या पात्रामध्ये जाऊ शकता, त्या ठिकाणी दर्शनही घेऊ शकता आणि त्या ठिकाणचं असलेलं स्वच्छ पाण्याचा अनुभव पण घेऊ शकता। तर आता आपण जाऊया आता त्या दोन्ही संगमावरती आणि पाहूया त्या दोन्ही नदींचा असलेला हा संगम। चला। तर मित्रांनो पाहू शकताय आपण आता संगमावरती उभा आहे आणि याच संगमावरनं खरं तर हे संगमेश्वर नाव या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आणि माझ्या जर आजूबाजूचा हा परिसर बघितला तुम्ही तर समोरच तुम्हाला दिसतंय ते कामशेत रेल्वे स्टेशन आणि कामशेतचा जो जुना पुणे मुंबई हायवे तो आपल्याला पाहायला भेटतोय। तर मित्रांनो आज आत्ता वाजले संध्याकाळचे 5 वाजायला आल्यात आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता, इकडे हा सनसेट तुमच्या नक्कीच स्मरणात राहील असा आहे, कारण की खूप छान असा सनसेट आहे। आणि समोर मावळतीला जाणारा हा सूर्योदय आणि त्याचीच छटा खरं या पाण्यावरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या परिसरामध्ये आलो ना एकदम निवांत आहे आणि शहरापासून अगदी जवळ आहे। म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला कामशेत रेल्वे स्टेशनवरून उतरून तुम्ही पायी इथं येऊ शकता किंवा तिथून गाडी वाहनाची सोय पण आहे, तुम्ही तिथून वाहन करून डायरेक्ट या संगमेश्वर मंदिराकडे येऊ शकता। आणि मित्रांनो जर तुमची स्वतःची गाडी असेल तर येण्यासाठी खूपच सोपं आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला तसे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। आत्ता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आत्ता लोक खूप कमी आहे, कारण की इतर वेळेस म्हणजे सोमवारचा वार असो किंवा शनिवार रविवार आणि त्याचबरोबर महाशिवरात्राचा जो उत्सव असतो तो या ठिकाणचा खूप मोठा आणि एकदम म्हणजे भव्य दिव्य असतो। आणि या ठिकाणी त्यावेळेस अनेक कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता आणि मस्तपैकी या ठिकाणचा आनंद घेऊ शकता। मित्रांनो या ठिकाणी बघा 2 नद्यांचा संगम आहे, एक इंद्रायणी जी की आपल्या लोणावळ्यावरून येते आणि दुसरी जी आहे आणि या साईडनी वाडवळ्यावरून येणारी पुंडलिका नदी, या 2 नद्यांचा संगम या ठिकाणी होतात। तर मित्रांनो अशा पद्धतीने या मंदिराला जर तुम्ही आले तर नक्कीच एक फॅमिली सोबत येऊन तुम्ही या मंदिराचं दर्शन घेऊ शकता आणि एकदम निवांत असलेली जागा आहे, त्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर एक फॅमिली येऊन तुम्ही एकदम एन्जॉय करू शकता असं हे ठिकाण आहे। वाडवळी या गावाची संगमेश्वर हे मंदिर पंचक्रोशीमध्ये बसलेलं आहे। या मंदिराजवळून इंद्रायणी नदी, कुंडलिका नदी तसेच उढा नदी अशा 3 नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे। हे पुरातन मंदिर आहे।
हेमाडपंथी हे मंदिर होतं, परंतु काही 40 वर्षापूर्वी या ठिकाणी कामेश्वरानंद गिरीजी महाराज या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी 40 दिवसाचा उपवास केला. काळ्या गाईचं दूध प्राशन केलं आणि उपवास करून त्यांच्या दृष्टीला काय वाटलं तर या ठिकाणी जी स्वयंभू पहिली पिंड होती ती काही भंगली होती असं त्यांच्या नजरेस आलं आणि त्यांनी या ठिकाणी दुसरी पिंड त्याच्यावर बसवली. पहिली स्वयंभू पिंड तशीच खाली आहे. त्यानंतर त्या मंदिर जीर्णोद्धार मंदिराचा केला. पुढे एक पाठीमागे मंडप बांधला. पुढे त्या ठिकाणी पाठीमागे गाभारा बांधला. पुढे मंडप बांधला आणि त्यांच्या हस्ते हे याचं जीर्णोद्धार झालेला आहे. असं हे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी मावळ्यांचं पण स्थान आहे. तसंच या ठिकाणी एक समाधी आहे. ती समाधी अद्यापपर्यंत कोणालाही कळलेली नाही. कोणाची आहे काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. अशा प्रकारचं हे मंदिर या वाडीवळे गाव या ठिकाणी. शिवाय या मंदिर जागृत स्थान असं आहे असं अनेक आलेल्या ऋषीवर्यांचं आणि साधना करणाऱ्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा संगमेश्वरचा हा व्हिडिओ? मित्रांनो, मी अशाच अनएक्सप्लोअर आणि जे या जागेवरती अजूनही लोक पर्यटनासाठी जात नाही अशा जागा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला जर आवडला असेल आणि या व्हिडिओमधनं तुम्हाला खरंच एक नवीन ठिकाण तुम्हाला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या दत्ता म्हाळसकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर हे व्हिडिओ पाहताय तर या व्हिडिओला नक्कीच कमेंट करायला सुद्धा विसरू नका, लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. परंतु तुमची प्रतिक्रिया येणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की तुम्ही दिलेले कमेंट, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियामुळेच नवीन व्हिडिओ बनवण्याचा खरंच एक जोश आपल्यामध्ये निर्माण होत असतो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज एक नवीन पॅलेस दाखवलेला आहे. तर तुम्हाला हे आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओचे नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आपल्या फेसबुकच्या चॅनलला सुद्धा फॉलो, लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.